पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पहाटे पुण्यामध्ये दाखल झालं, तर त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर पुण्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचे कुटुंबीय दुःखाच्या शोकसागरात बुडाल्याचं दिसतंय। महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। तर कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालं। त्यांच्या घरी सध्या हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। तर शरद पवार यांनी आता संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। त्यानंतर आता थोड्याच वेळात शरद पवार हे कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत। तर शोकाकुल असं वातावरण सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, कारण कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे घनिष्ठ मित्र होते। सोबत ते काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले होते, मात्र काळानं घाला घातला। दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला आणि त्या दोघा मित्रांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला। दोघांचेही पार्थिव आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या उपस्थित आहेत। चंद्रशेखर, साधारणतः किती वेळानंतर अंत्यविधी होणार आहे आणि शोकाकुल वातावरण सध्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे? नक्कीच शुभम, काही वेळानंतर या ठिकाणी अंत्ययात्रा जी आहे त्यांची निघणार आहे। आपण बघू शकतो की कौस्तुभ गणबोटे यांच्या सगळ्या निवासस्थानावरती अत्यंत शोकाकुल वातावरण आपल्याला दिसत आहे आणि त्यांचे सगळे मित्र परिवार जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या अंतिम संस्कार जे आहेत ते देण्यासाठी आलेले आहेत। ते काय सांगाल, मित्र होते तुमचे, काय त्यांच्या झालेला आहे ते आपण म्हणतो की त्यांना जात नसतो, ज्या पद्धतीने त्यांचे आधार कार्ड पाहून त्यानंतर त्यांना जात धर्म त्यांच्यावरती गोळीबार झाला आणि ते देखील त्यांच्या फॅमिली बरोबर असले त्यांच्यावरती गोळीबार झालेला आहे। तर त्यांच्या नातेवाईकांच्या भावना देखील आपण ऐकत होतो। या दोन्ही कुटुंबांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। पहाटे या जगदाळे आणि यांचं पार्थिव आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहे। त्या दोन्ही कुटुंब भावुक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। गणबोटे यांच्या निवासस्थानी आता शरद पवार थोड्याच वेळात पोहोचतील। संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन शरद पवारांनी घेतलेलं आहे आणि आता कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार पोहोचतील। मात्र अत्यंत दुःखद असं हे सगळं वातावरण आहे। या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, पैकी 6 पर्यटक हे महाराष्ट्रातील होते। पुण्यातील दोघांचा यामध्ये समावेश आहे। पुणे शहरावर शोककळा पसरलेली आहे, तर मुंबईमधील देखील पर्यटकांचा मृत्यू झाला। मात्र पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांची पार्थिव पुण्यात दाखल झाल्यानंतर कुटुंबियांनी, नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं देखील पाहायला मिळालं, कारण दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी खऱ्या अर्थानं हे दोन्ही कुटुंब काश्मीरमध्ये गेलेले होते आणि हा आनंद घेत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि होत्याचं नव्हतं झालं। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। 27 कुटुंब काहीही कारण नसताना उद्ध्वस्त झाले, अशी प्रतिक्रिया जगदाळे कुटुंबियांनी शरद पवार यांच्यासोबत संवाद साधताना दिलेले आहे। शरद पवार यांच्याशी बोलताना जगदाळे कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। तर संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाची ही दृश्य आपण पाहतोय। सगळीकडे हे दुःखाचं वातावरण आहे। खरं तर भाऊक असा हा क्षण, नातेवाईक अक्षरशः हंबरडा फोडतायत, आक्रोश करतायत, अश्रू अनावर होतायत।
कारण आपल्या कुटुंबातला कर्ता माणूस त्यांनी गमावलेला आहे. त्यांच्या आईची देखील ही दृश्य आपण पाहतोय. काही धार्मिक विधी या ठिकाणी केले जात आहेत. संतोष जगदाळे यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सर्व नातेवाईक या ठिकाणी एकवटलेले आहेत. पूर्ण शोकसागरात बुडालेले हे त्यांचे नातेवाईक. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देखील त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे मित्रमंडळी असतील, सर्वांनीच गर्दी केलेली आहे. कारण पर्यटनासाठी गेलेले असताना होत्याचं नव्हतं झालं. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला आणि त्यामध्ये या पर्यटकांचा मृत्यू झाला. पुण्यातील 2 जणांचा यामध्ये समावेश आहे. पैकी संतोष जगदाळे तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. तर थोड्याच वेळात संतोष जगदाळे यांचं अंत्यसंस्कार देखील पार पडणार आहे. तर त्यांची कन्या आसावरी जगदाळे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करतील अशी माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते. भाऊक असा हा सगळा क्षण आहे. दुःखाचं सगळं वातावरण आहे. अंत्यदर्शनासाठीची ही सगळी गर्दी आणि नातेवाईकांचा, कुटुंबातील सदस्यांचा हा आक्रोश. कारण कर्ता माणूस घरातला गमावलेला आहे. कारण परवापर्यंत सगळं सुरळीत चाललेलं होतं आणि काल अचानक हा दुःखाचा डोंगर कोसळला. दहशतवाद्यांनी हल्ला केला. 26 नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला, पर्यटकांचा मृत्यू झाला. पैकी पुण्यातील 2 तरुणांचा समावेश आहे आणि या सगळ्याच कुटुंबांवर आता दुःखाचा डोंगर कोसळल्याचं आपण पाहतोय. मन हिलावून टाकणारी ही दृश्य आहेत. संपूर्ण पुणे शहरावर आता शोककळा पसरलेली आहे. कारण घरातला कर्ता माणूस गेल्यानं या कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाची दृश्य आपण पाहतोय. डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि आक्रोश देखील केला जातोय. त्यांच्या पार्थिवाचं शेवटचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातंय. तर दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला. ज्यावेळेस शरद पवार या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले होते त्यावेळेस घडलेला सगळा प्रकार जगदाळे यांच्या कुटुंबानं, त्यांच्या मुलीनं शरद पवारांना सांगितला. त्यावेळेस जगदाळे कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.